हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. गेले 3-4 दिवस झाले ना तब्येत बरोबर नसल्यामुळे ना मी ब्लॉग्स टाकू शकले नाही आणि आता थोडी माझी तब्येत मला बरी वाटते. सो ना 2-3 दिवसाचा मी एकत्रच एक ब्लॉग बनवला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ना सकाळपासूनच ना पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती आणि बाहेरचं वातावरण इतकं मस्त झालेलं ना सतत बाहेर बघत बसावं वाटत होतं. तर सर्वात पहिले मी तर फ्रेश झाले आणि अशा पावसामध्ये ना फक्कड चहा पिण्याची ना मज्जाच वेगळी असते. अजून पाऊस चालूच होता पण मी असा विचार केला की चला समोरून ना एक फेरफटका मारून यावा आणि इथे येऊन बघते तर ना झाडांची अळी पाण्याने ना पूर्णपणे भरलेली होती. हे बघून आता तुम्हाला अंदाजा येईलच की त्या दिवशी किती जोरात पाऊस पडत होता. आणि ना ॲक्च्युली आमच्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ना दारामध्ये सर्वीकडे फक्त पसारा झालेला आहे आणि दुपार झाली तर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. सो त्या दिवशी ना संध्याकाळी देखील ना माझी तब्येत थोडीफार बिघडलेली होती. सो इथे माझ्या हस्बंडने त्यांच्या हाताने प्रेमाने मस्त स्वयंपाक बनवलेला. असं आयतं जेवायला भेटणं ना एक वेगळंच सुख असतं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना थोडीफार तब्येत बरी वाटत होती आणि म्हणून ना मी कॉलेजला जाण्यासाठी मस्त अशी रेडी झाली. अँड आय डोंट नो मला स्वतःला फ्लेक्स करण्यामध्ये काय आनंद मिळतो ना मला नाही माहिती का. आणि ना त्याच दिवशी बरोबर संध्याकाळी माझी तब्येत इतकी बिघडली की मला परत ना हॉस्पिटलला जावं लागलं. सो त्याच्यानंतर ना घरी येताच ना आम्ही काही गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या आणि ही मूर्ती ना मला बघताच खूप आवडलेली. पण ना ह्या वर्षी आम्ही इतकी मोठी मूर्ती नाही बसवू शकत घराच्या कन्स्ट्रक्शनमुळे. सो दॅट्स इज फॉर टुडे. बाय बाय.